आणि पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आता नवे दावे केलेत। पार्थ पवारांना 21 वा 42 कोटी नव्हे तर 175 कोटी भरावे लागतील असं कुंभार यांचं म्हणणं आहे। 150 ते 175 कोटी रुपयांचा नजराणा भरावा लागेल असं कुंभार म्हणतायत। व्यवहार रद्द करण्यासाठी शीतल तेजवानींना समक्ष यावं लागेल। दिग्विजय पाटलांनाही समक्ष हजर राहणं बंधनकारक असेल। व्यवहार रद्द झाला तरी पोलीस कारवाई थांबवता येणार नाही असे दावे कुंभार यांनी केलेले आहेत। आपण बोलणार आहोत आरटी ऍक्टिव्हिस्ट विजय कुमार यांच्याशी। खरं तर हा व्यवहार तसा रद्द होतच नाही। मुळात तुम्ही जर ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण सगळं फक्त स्टॅम्प ड्युटीवर कॉन्सन्ट्रेट झालोय, पण ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी जे पत्र दिलंय त्याच्यात आणखी एक शब्द आहे नजराना। त्याच्यावर अजून कुणाचं लक्ष गेलेलं नाही। तो जर नजराना 300 कोटी गृहीत धरली, प्रचंड मोठी किंमत आहे, तरी 300 कोटी आपण गृहीत धरूया, तरी त्याच्यावर साधारणपणे मग 150 पावणे 200 कोटी रुपये नजराना प्लस 21 कोटी रुपये अशी सगळी अमाऊंट भरावी लागेल। त्याच्यामुळे आणि असा व्यवहार रद्द होत नाही। व्यवहार अगदी मंत्री असले आणि मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या सांगण्यावरून किंवा अधिकाऱ्यांच्या मनमानीने हे व्यवहार रद्द होत नाहीत। याच्यासाठी कायदा आहे आणि कायदा असं सांगतो की अशा प्रकारे एकदा दस्त नोंदला की तो एकतर रद्द करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे किंवा दोन्ही पार्ट्यांनी मिळून स्वतः जाऊन कॅन्सलेशन डील करणं। म्हणजे दोन्ही पार्टी तिथं उपस्थित पाहिजेत, म्हणजे दिग्विजय पाटील तिथं उपस्थित हवेत, शीतल तेजवानी पण उपस्थित हवेत, ते सगळे त्या दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहून तिथे जाऊन त्यांनी ते कॅन्सलेशन डीड आमचा व्यवहार रद्द झाला असं करावं लागेल, पण स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, ती काही चुकत नाही। त्याच्यामुळे हा व्यवहार रद्द झाला असं जरी म्हटलं असलं तरी तो व्यवहार अजून जोपर्यंत कागदावर रद्द होत नाही तोपर्यंत त्याचं डॉक्युमेंट तसंच राहणार, त्याला कायदेशीर स्वरूप तसंच राहणार। त्याच्या अनुषंगाने आणखी काही गुन्हे झाले तर या सगळ्यांनी ज्यांनी हे केलंय त्यांचीच ती जबाबदारी राहील। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी।